डिक्लेअर झालेले आहेत. त्याही गोष्टीची चर्चा आपण मैदानावरती करूयात. पडईचे बॅट्समन मैदानावरती रेडी आहेत. चला आता पडई आणि दुसऱ्या बाजूला कोरो टीबी. मॅचला सुरुवात. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल वरती आपण पाहिलं चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. थोडंसं उशीर केला तर कदापि बॅट्समॅनला मात्र त्या ठिकाणी तंबूच्या दिशेने जावं लागलं असतं, पण तसं नाही घडलं. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील झाली. एकदा मात्र मैदानावरती कंप्लीट होताना पाहायला मिळाली. स्ट्राईक वरती जतीन आहेत, त्या अगोदर आपण प्रणवांना पाहिलं आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर अर्चित, चांगले खेळाडू आहेत. अर्चित मैदानावरती रेडी आहेत. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल भरपूर बाहेर हाताळलायत. अंपायर विजय सर वळतात आपल्या अनोख्या स्टाईलने सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. व्हाईट +1 एकूण 2 धावा संघाच्या टोटलमध्ये ऍड होताना पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ते आता 3च्या घरामध्ये. आजच्या दिवसामध्ये चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट, महत्वाचं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये खेळलं जाईल. फायनलमध्ये, मेगा फायनलमध्ये, सेमीफायनलच्या रंगतदार मॅचेसमध्ये कोण खेळणार याची देखील चर्चा रंगणार आहेत. पुढील बॉल, हाफ ट्रॅकर बॉल. पोझिशन मध्ये बॉल खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये खेळणारे क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी रिझर्व मधून. बॉलची फेकी केले परंतु फेकी खराब आहेत. जिथे 1 होती तिथे 2 रन मैदानावरती मात्र आता खर्च केल्या जातील, कारण की तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण केलं परंतु तुमची फेक खराब होती आणि फेक खराब असल्या कारणामुळे मात्र 2 धावा आहेत. तर 2 धावा या ठिकाणी मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळाले. 2 धावा आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 5. चेंडू मैदानावरती फेकून झाला आतापर्यंत 2, धावसंख्या 5. गोलंदाजी ट्रॅक्स वरती पुन्हा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. अर्चित स्ट्राईक वरती आहेत. प्रणव, आतापर्यंत प्रणवनं 2 चेंडू फेस केलं. 3 धाव्यांवरती मैदानावरती वैयक्तिक तो बॅटिंग करतोय. पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र वेगाने पुढे येत आहेत. 1 रन तर मैदानावरती घेतला. दुसरा रनचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि दुसरी रन देखील आता मैदानावरती कंप्लीट होईल. इझिली टेकन करत असताना पाहायला मिळाले 2 रन. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 7. नवीनचा बॉल आपण पाहिलं तर पुण्याचा मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला खेळला गेला. सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 1 धाव मैदानावरती येत असताना आपण पाहू शकता एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुन्हा वाढली गेल्यात. धावफलकावरती धावा आहेत संघाच्या 8. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपला गेलात. उर्वरित अजूनही 2 बॉल मैदानावरती येणं बाकी असणार आहेत. अर्चित चांगले लेंथ हाताळतात, चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करतायत आणि मुख्यतः टप्पा चांगला असल्या कारणामुळे ही आतापर्यंत बेनिफिट ठरणारी गोलंदाजी ही आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. अर्चित पुन्हा मैदानावरती रेडी आहेत. राऊंड विकेट. यावेळीचा बॉल आपण पाहिलं तर पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये परंतु प्रॉपर पुल होत नाहीत. कनेक्शन परफेक्टली मात्र मैदानावरती नाही पाहायला मिळत. 1 धाव मात्र मैदानावरती कंप्लीट होतो. धावा फलकावरती 9. प्रणव याने जर 3 6 ठोकले तर उमराळे संघाचे मानस पाटील यांच्याकडून 10,000 रुपयाचा प्राइज या ठिकाणी जाहीर झालेला आहे. फटका मैदानावरती खेळलाय, दर्जेदार फटका खेळलाय. ओहो, क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी चुकी करताना पाहायला मिळाले. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. गोलंदाज रेडी. पहिला
पहिला बॉल कडक स्ट्रोक आहे, समोरच्या दिशेने खेळला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, यश त्या ठिकाणी पाहायला मिळाले. बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत. सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा आहेत ते मात्र 13 आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण 14 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. फुलटच बॉलला मात्र पुन्हा खेळला ऑफसाईडच्या दिशेने काढून आपण पाहिलं तर त्या ठिकाणी मात्र वेगाने येत असताना पाहायला मिळाला. लंगॉफचा बॉल अडवण्याचा प्रयत्न पुन्हा मैदानावरती करतायत. सिंगलच्या माध्यमातून मात्र फक्त समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या आहेत ती धावसंख्या मात्र पुन्हा मैदानावरती वाढली गेल्या आहेत. धावफलकावरती धावाही वाढतायत. दुसरी गोष्ट मैदानावरती आता प्लॅनिंग न खेळ आहेत तो प्लॅनिंग न खेळ मात्र मैदानावरती आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. पण एका गोष्टीची अगदी मैदानावरती बॅटिंग करणारी टीम आहेत त्यांना गरजही आहेत मोठा फटका. तो मोठा फटका मैदानावरती कुठला बॅट्समॅन खेळणार याची देखील चर्चा सध्या मैदानावरती आहेत. एक चौकार आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका खेळला, पुन्हा यश यांच्या हातामध्ये मात्र बॉल निघून आलाय. एक रन तोपर्यंत कंप्लीट होईल. एका धावेने संघाची धावसंख्या आहे ती धावफलकावरती मात्र पुन्हा एकदा पुढे वाढत असताना पाहायला मिळतं. 16 ऑन स्कोर कार्ड लगावले गेलेत. प्रणव मात्रे यांचे बंधू यश मात्रे यांच्या माध्यमातून प्रणव मात्रे यांच्या प्रत्येक सिक्सरसाठी 2000 रुपयाचं प्राइज या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. तसेच मानस पाटील उमराळेचे यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारांसाठी प्रणव यांच्यासाठी 10,000 रुपयाचं प्राइज या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. फटका कडक होता त्या ठिकाणी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु तितक्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगली फिल्डिंग आपल्या फॉलो थ्रू मध्ये करताना पाहायला मिळाले. प्रणव बॅटिंग मध्ये देखील प्रणव होते, दुसऱ्या बाजूला देखील प्रणव आहेत. प्रणव नावाचे खेळाडू मात्र आज आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर आता बॅट्समॅन स्ट्राईक एंडला आले ते जतीन आहेत. प्रणव यांच्या समोर आता जतीन आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतायत. धावफलकावरती धावा आहेत 17. चेंडूचा खेळ संपला गेला आतापर्यंत 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत त्या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाज रेडी पुन्हा ओव्हर द विकेट. ज्यावेळीचा बॉल पर्यंत समोरच्या दिशेने फटका खेळला गेलाय. एकदा मात्र त्या ठिकाणी मेल यश चेंडूवरती वेगाने पुढे येतात, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत, फिल्डिंग चांगली करतायत. एका धावेवरती मात्र फक्त समाधान व्यक्त करावं लागलंय. या षटकातील शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. रन आहेत 18. 18 धावा धावफलकावरती लगावले गेले. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. पाहूया शेवटचा बॉल कशा प्रकारे फेकला जाईल, शेवटचा बॉल कशा प्रकारे हाताळला जाईल. आक्रमण करण्याचा प्रयत्न शेवटच्या बॉलवरती मात्र पाहायला मिळतं. शेवटचा बॉल त्या ठिकाणी निघून चाललाय डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून. मेल एक रन. षटक क्रमांक मैदानावरती संपले गेलं. 2 ओव्हर नंतर रन आहेत 19. अजूनही 2 ओव्हरचे खेळ मैदानावरती बाकी आहेत. 2 षटकांमध्ये काय घडेल याची चर्चा मैदानावरती करूयात. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा त्या मैदानाच्या दिशेने येऊयात. दोन ओव्हरचा खेळ संपला गेला. 2 ओव्हर नंतर रन आहेत 19. 19 स्कोर कार्ड वरती मात्र धावसंख्या लगावल्या गेल्यात. अजूनही 2 ओव्हरचे खेळ बाकी आहेत. 2 ओव्हर 2 षटकांमध्ये अजूनही 19 आल्यात तर रन होऊ शकतात जवळपास 38. 40च्या मात्र घरामध्ये धावसंख्या जाऊ शकतात. पण या मैदानावरती 40 समाधानकारक आहेत का याची देखील चर्चा आहे. तुम्हाला 50च्या पलीकडे जायचं आहे, 45-50 पर्यंत निदान जायचं आहे तर ती सेफली रन होऊ शकतात या मैदानावरती. पाहूयात त्याची चर्चा मैदानावरती केली जाईल. तिसरं षटक मैदानावरती मार्गस्थ होतात. गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलं तर यश वझे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती कशा प्रकारे गोलंदाजी करणार कोरोटी बी संघासाठी याची देखील चर्चा रंगणार आहेत. पहिलाच बॉल यश यांच्यावरती आक्रमण, कडक स्ट्रोक, बेधडक फटका, 6 रन.
प्रणव इज ऑन फायर. प्रणव फायर झालाय पहिल्याच बॉलवरती. यश वझे यांच्यावरती आक्रमण केलंय आणि प्रणव यांच्यासाठी षटकारासाठी पारितोषिक देखील आता लगावलं गेलेलं आहे, तेही त्यांना मिळणार आहेत. यश वझे पुन्हा एकदा. ओ मिस 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 केला, चान्स मिस केला. प्रणव यांना संधी मिळाली, विकेट किपर मात्र त्या ठिकाणी चुकी करताना पाहायला मिळाले. ही चूक मात्र निर्णायक ठरू शकतात आणि अतुल नाईक यांच्याकडून यश वझे यांच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा प्राइज असणार आहेत. आता संधी तर आलीच होती. चांगला बॉल पाहायला मिळाला. थोडंसं बाहेरच्या दिशेने घेऊन गेले बॉलला. निर्धाव चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यश जरी पहिल्या बॉलवरती षटकार मारला तरी देखील मागील 2 बॉल चांगले टाकलेले आहेत. हीच खासियत मात्र यश यांची आपल्याला पाहायला मिळालेली आहेत. पुन्हा एकदा यश. यावेळीचा बॉल आपण पहिल्यांदा पुन्हा खेळण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र खेळला गेलाय. एकदा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट दुसरा रनचा प्रयत्न मैदानावरती होईल का, तर नाही होणार. सिंगल वरती मात्र समाधान व्यक्त करावं लागत आहेत. चांगला खेळ आतापर्यंत मैदानावरती रंगताना पाहायला मिळालेला आहे. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये रन फक्त खर्च केलं 7. यश यांच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 26 विदाउट लॉस. चांगलं क्रिकेट एकता मित्र मंडळ बाणकर आयोजित स्वर्गीय अविनाश अविभाई यांच्या स्मरणार्थ मात्र स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले होते, बॉलवरती कॅरी नाही करू शकले, परंतु 1 रन या ठिकाणी मात्र पुन्हा मिळत असताना पाहायला मिळेल. सिंगल मैदानावरती मिळतात. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती पुरुष एकदा मात्र मैदानावरती वाढली गेल्यात आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र 27 धावा धावफलकावरती लगावल्यात. लास्ट बॉल, शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असणार आहेत. पाहूया शेवटचा बॉल कशा प्रकारे हाताळला जाईल. पुन्हा शेवटचा बॉल चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. सिंगल मात्र मैदानावरती प्राप्त होत आहेत. प्रयत्न दुसऱ्या धावेचा होईल का, परंतु दुसऱ्या धावेसाठी मैदानावरती प्रयत्न करण्या अगोदर तिथे मात्र थांबवलं गेलं आहे. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होतो. 3 ओव्हर नंतर रन आहेत 28. या षटकामध्ये षटकार येऊनही यशनं मात्र चांगली गोलंदाजी मैदानावरती हाताळलेली आहेत. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती बाकी आहेत. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुपर हिट सॉन्ग. मुझे भी खिला दे शराबी, मुझे भी खिला दे शराबी, पुढील मॅच होईल VRCC नवाळे आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल मम्मावती सतपाळे. मी दोन्ही विनंती करेन, मम्मावती सतपाळे आणि अगेन्स्ट असेल त्यांच्या पुण्यात खेळण्यासाठी VRCC नवाळे. आपण टॉस साठी लगेचच या ठिकाणी जॉईन व्हायचं. टॉस का बॉस मध्ये टॉस केला जाईल. 2 टीम दरम्यान महत्वाचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुण्याचा रन मात्र आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती रोखल्या गेलेल्या आहेत. फटका कडक आहेत, वजनदार फटका आहेत. यश ओहो प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. स्ट्रगल मैदानावरती करताना पाहायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील त्या ठिकाणी मात्र होताना पाहायला मिळाली. अचूक फेकी आपल्याला होताना पाहायला मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण यश वझे यांच्यासाठी टाळ्यांचा आवाज होत असताना पाहायला मिळतोय. कारण की ज्यावेळी तुम्ही बाउंड्री लाईन जवळ असता त्यावेळी तुमचं कॉन्सन्ट्रेट ही गोष्ट तुमच्यामध्ये असतं खूप गरजेचं आहे. तुम्हाला माइंड वापरायचं असतो का, कधी काय करायचं आहे. एखाद्या वेळी कॅच न घेतला तरी चालतोय, परंतु बॉल तुम्हाला अडवणंही गरजेचं आहे. आणि 6 धाब्यांचा फटका तुम्हाला येस चेक करूयात. आपण थर्ड अंपायर घेतलेले आहेत, पंचाने थर्ड अंपायर घेतलेले आहेत. त्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत आपण चेक करूयात आणि डिसिजन आपल्यापर्यंत कळूयात.
सेफ आहे त्यामुळे चला या ठिकाणी डिसिजन आपण डिबेन लाईव्हला दूध का दूध और पाणी का पाणी ह्या गोष्टी नेहमी क्लिअर केल्या जातात आणि लाईव्ह टेलिकास्ट मध्ये सध्या घडील एक चांगलं काम डिबेन लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला करताना पाहायला मिळतात त्यामुळे सर्व काही गोष्टी दूध का दूध और पाणी का पाणी ह्या गोष्टी क्लिअरिफिकेशन करणारे चॅनल आहेत कस्टून डिबेन लाईव्ह त्यामुळे त्या गोष्टी तुमच्यापर्यंत आपण कळवल्या गेल्यात आणि पंचाने अधिकृत गोष्ट आमच्यापर्यंत केली होती त्यामुळे आम्ही त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत जवळपर्यंत मैदानाच्या दिशेने गोलंदाज रेडी आहेत षटकातील पुढचा बॉल मैदानावरती हाताळण्यासाठी पर्यंत पाहायला मिळतील शॉर्ट बॉल पूल केला हवेमध्ये झेलची संधी आहे आता मैदानावरती झेल कॅरी केला जाईल फलंदाज बाद विकेट डाऊन गॉन चला टॉस साठी मी विनंती करेन कॅप्टन आपण यायचं VRCC नवाळे आणि ममावती सतवाळे विनंती सर दोन्ही कॅप्टन आपण या VRCC नवाळे आहेत ओके 3 बॉल बाकी आहेत धावसंख्या धाव फलकावरती 31 ला 2 विकेट मैदानावरती गमावल्यात पुढचा बॉल फटका चांगला खेळला त्या ठिकाणी मात्र टायमिंग तेवढं चांगल्या पद्धतीने मात्र जुळेल का क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने पुढे येतात बॉल अडवण्याचा प्रयत्न 2 धावा मैदानावरती मात्र पुन्हा कंप्लीट होताना पाहायला मिळतात धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या मात्र 2 ने 33 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्या आहेत चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेला तो 4 उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ हा मैदानावरती बाकी असणार आहे यावेळचा बॉल आपण पहिला तर पुढे खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र आपण पहिला तर निघून जातोय त्या ठिकाणी एक धाव घेतली गेला दुसरा धावेचा प्रयत्न धावची संधी मैदानावरती असेल का फिकी झालाय परंतु त्या ठिकाणी 2 धावा मैदानावरती घेतल्या गेल्या आहेत तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुरू आहेत आणि तिसरी धाव घेत असताना मात्र खेळाडूला बाद घोषित केलं पंचांनी धावफलकावरती धावा मात्र 2 ने वाढल्यात आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 35 शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असणार आहेत चला नवीन बॅट्समॅन मैदानावरती लगेच दाखल बाबू धावफलकावरती धावा 35 रन ऑन दी स्कोर कार्ड मात्र लगावले गेल्यात 35 वाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये होईल धावफलकावरती धावा आहेत 36 36 36 वाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये आढळून धावसंख्या धावफलकावरती 37 रन ऑन स्कोर कार्ड मात्र लगावले गेल्यात सकाळपासून संपूर्ण स्पर्धेला सुरुवात झाली आतापर्यंत चौथा मॅच सुरू आहे आणि चौथा मॅच समाप्तीच्या दिशेने देखील आता थोड्या वेळामध्ये मार्गस होईल चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला धावची संधी पुन्हा मैदानावरती निर्माण झाल्या आहेत आणि फलंदाज बाद होणार आहेत धावा धावफलकावरती बनवल्या 37 आपण अंदाज बांधला होता 19 आणि 19 38 होऊ शकतात पण त्यानंतर मैदानावरती 19 नंतर थोड्याशा कमी आल्या धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या संघाच्या आपल्याला पाहायला मिळाला तर जवळपास 37 धावा धावफलकावरती लगावल्यात 38 लक्ष मैदानावरती असणार आहेत 38 कुठल्या प्रकारे चेस केल्या जातील ते आपण मैदानावरती जाणून घेणार आहोत तोपर्यंत छोटासा ब्रेक आहे ब्रेक मध्ये आपण टॉस करूयात आणि टॉस नंतर पुन्हा मॅचच्या दिशेने येऊयात मी विनंती करेन टॉस
चला विपुल आहेत टॉस करून घेऊयात. पुढची मॅच VRCC नवाळे आणि त्यांच्या अगेन्स्ट पुण्यात मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. सत्तारीचा संघ आहेत तो आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल आणि टॉस पार पडला. टॉस जिंकला. सत्ताळीने डिसिजन. Yes, Satpale win the toss and choose to ball first. चला फिल्डिंग लावायचे. बॅट्समॅन पाठवायचे आणि पुढील मॅच साठी मी विनंती करेन VRCC नवाळे आणि सतपाले आपण डगआउट आहे त्या डगआउट मध्ये जाऊन बसा जेणेकरून लगेच मॅच सुरू होईल आणि बॅट्समॅन आपल्या मैदानामध्ये लगेच येऊ शकतात. ही तुम्हाला विनंती असतात. लक्ष मैदानावरती ठेवलं गेलं 38 लक्ष आहेत ते मैदानावरती ठेवलं गेलं. 37 केले आहेत. 38 मैदानावरती करायचे आहेत. पण चर्चा त्याही गोष्टीची होईल. मैदानावरती आता 2 बॅट्समॅन दाखल झालेले आहेत. पाहूयात कशा प्रकारे खेळ करणार, कशा प्रकारे ही मॅच पुढे जाणार याची चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. नॉन स्ट्राईक एंडला सध्या यश वसे मैदानावरती सध्याच्या घडीला फॉर्म तेवढा नाही चांगला पण यशला आता मैदानावरती त्या फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे. म्हणजे कालही तो उल्लेख केला समालोचन करताना विपुल जे होते त्यानंतर पद्मेश जे होते त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की थोडासा फॉर्म या वर्षामध्ये कमी पाहायला मिळालेला आहे तो यश वझे यांचा. पण यश वझे ज्यावेळी फॉर्म मध्ये येतात ना त्यावेळी बॅटिंग त्यांची पाहण्यासारखी असते. आज ती बॅटिंग मैदानावरती करणार की पुन्हा एकदा गोलंदाज त्यांना रोखणार याची चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. नॉन स्ट्राईक एंडला उभे आहेत आणि स्ट्राईक एंडला मैदानावरती बॅट्समॅन पुण्यात आपल्याला पाहायला मिळतील. लक्ष 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 38 रनचं लक्ष असणार आहे. सुयश आणि यश म्हणजे सूचा फक्त सु आणि यशचं यश नावही चांगले आहेत. एका बाजूला सुचा सु आहे सुयश आहे आणि दुसऱ्या बाजूला यश आहे. दोन्ही नावं चांगली आहेत. यशचं नावही आहेत. सुयशच्या नावामध्ये पण यश आहे आणि यशचं नाव थोडंसं जर पुढे पाहिलं तर सुयश पण आहे. चर्चा मैदानावरती रंगणार. चला 38 लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. सुयश आणि यश ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. टार्गेट 38चं टार्गेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. गोलंदाज मैदानावरती ट्रॅक्स वरती आहेत. चला जास्त वेळ जाणार नाहीत. पहिला बॉल कडक स्ट्रोक क्षेत्ररक्षक ठिकाणी मात्र येत असताना पाहायला मिळाले. सिंगल या ठिकाणी मात्र प्राप्त होताना पाहायला मिळतं. सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट होतात. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा लगावल्यात त्या मात्र 1 रन करायच्या. तर 38 स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. यश वझे आज मात्र मैदानावरती कशा प्रकारे बॅटिंग करतात ते देखील आपण पुढे पाहूयात.
पहिल्या बॉलवरती मात्र या ठिकाणी सिंगल घेतली गेलेली आहेत. सिंगलच्या माध्यमातून संघाचं अगदी खातं ओपन केलं. बॅट्समॅन सुयशनं आपलं खातं ओपन केलं. संघाची धावसंख्या धावफलकावरती नेऊन ठेवली ती मात्र 1 धावेवरती आणि संघाचा श्रीगणेशा करत असताना मैदानावरती पाहायला मिळाले. स्ट्रायकरवरती यश आहेत. पाहूया यश कशा प्रकारे मैदानावरती बॅटिंग करतायत. दुसरा बॉल ड्राईव्ह केला. ह्याचं कारणही आहे म्हणजे मागच्या काही मॅचेसमध्ये पहिल्याच बॉलवरती यश आउटही झालेलं आहे. मग आता काय करायचं तर आता फक्त पहिल्या बॉलवरती ड्राईव्ह करायचा हे अगदी मनाशी बाळगलेलं होतं आणि तेच मात्र करताना पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवरती थोडासा संयम दाखवला. थोडीशी इनिंग मात्र बिल करण्याचा प्रयत्न मैदानावरती करायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी ह्या शांततेने मैदानावरती कराव्या लागतील. शांततेने मैदानावरती बॅटिंग करण्याचा प्रयत्न सध्या यश वझे करतायत. निर्धाव चेंडू आलेले आहेत. 2 बॉल नंतर रन आहेत 1. हवेमध्ये खेळला चेंडू मात्र पुन्हा नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र वेगाने येताना पाहायला मिळाले. धावसंख्या धावफलकावरती 1 मात्र वाढली गेली. धावसंख्या धावफलकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. यानंतर देखील एक महत्वाचा मॅच आपल्या भेटीला येईल. 2 संघादरम्यान तोही सामना आपण मैदानावरती पाहणार आहोत. एका बाजूला VRCC नवाले संघ रेडी आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर सतपाळे संघ आपण जो मॅच जिंकताना सतपाळे संघाला पाहिलेला आहे तोही संघ मात्र मैदानावरती आपला रेडी होताना पाहायला मिळेल. 3 चेंडू धावसंख्या धावफलकावरती 2. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. पुढचा बॉल हलक्यातून चेंडूला मात्र फक्त खेळण्याचा प्रयत्न ढकलून दिलेत. सिंगल मात्र त्या ठिकाणी कंप्लीट करताना पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेसाठी मात्र हुलकावणी देण्याचा प्रयत्न करतायत परंतु एकाच धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. सॅटिस्फाय व्हावं लागेल. 3 आतापर्यंत विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती 1-1ने सिंगलने मात्र धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. पहिल्या बरोबर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. शांतता संयम ह्या सर्व काही गोष्टी आता बाळगतायत दोन्ही बॅट्समॅन सुयश आणि यशी. चला घाई करा. जास्त वेळ जाणार नाहीत. 4 बॉलचा खेळ संपला गेला. धावफलकावरती धावा 3. थोडंसं आक्रमक फिल्डिंग आता मैदानावरती सजवली गेलेत. तीही गरजेचं आहे सध्याच्या कालावधीमध्ये. मोठ्या फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटच्या अगदी खालच्या दिशेने लागल्यात. एक धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्यात. दुसरा रनचा प्रयत्न मैदानावरती करताना पाहायला मिळाले आणि या दुसरी रन घेत असताना मैदानावरती यशस्वीरित्या मात्र कंप्लीट करताना पाहायला मिळाले. थोडस लेट झाले परंतु आता मैदानावरती थर्ड अंपायरकडे रेफर केलेत. ओरिजिनल डिसिजन अंपायर्स नॉट आउट आहेत. ओरिजिनल डिसिजन नॉट आउट आहेत. आता फक्त थर्ड अंपायरचं डिसिजन काय येईल याची चर्चा असणार आहेत ते आपण पाहूयात. आणि थर्ड अंपायर डिसिजन आहे NOT नॉट आउट. बॅट अगदी क्रीज मध्ये स्लाइस करण्यात आली. त्यानंतर आपण पाहिलं तर थोडासा उशीर झाला होता. त्यानंतर फेक जर ॲक्युरेट असती तिथे लवकर लावलं असतं तर कदापि बॅट्समॅन त्याच दिशेने मात्र पुन्हा मार्गस्थ झाला असता पॅव्हेलियनच्या दिशेने परंतु धावसंख्या मात्र कंप्लीट केली गेली. सुयश यांच्या माध्यमातून आपण पाहिलं धावसंख्या धावफलकावरती 5. लास्ट बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न पण मात्र फटका खेळला गेला. सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेसाठी मात्र नाही पाहणार. 1 षटका देखील संपलाय. 38 करायच्या 6 रन धावफलकावरती मात्र लगावले गेले आहेत. आता बरोबर 18 बॉलचा खेळ शेष आहेत आणि 18 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. 18 बॉल मध्ये 32 करायचे आहेत. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा त्या मैदानाच्या दिशेने येऊया.
चला एक ओव्हरचा खेळ संपला गेला. पुढील मॅचसाठी दोन्ही संघ रेडी राहायचं. VRCC नवाळे आणि अगेन्स्ट असेल त्यांच्या पुन्हा आपण पर्यंत भगवंती सतवालीचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. 18 बॉलचा खेळ बाकी. 18 बॉल मध्ये विजयासाठी आपण पर्यंत धाव्यांची गरज आहे. तिथून धावा फलकावरती लगावल्या 6. 18 चेंडू मध्ये 32 धावा हे सामन्याचं समीकरण असणार आहे. मॅच मध्ये रंगत वाढेल. मॅच मध्ये रंगतदार सामना होण्याची दाट शक्यता आहे. पहिला बॉल ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळला. छान प्रकारे खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बाउंड्री लाईन जवळ बॉल अडवले गेलात. फेकी करतात. दुसरा रनचा प्रयत्न सुयश धावल्यात आणि त्या ठिकाणी मात्र यशस्वीरित्या पुन्हा 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळाले. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहेत. तालमेल दोन्ही बॅट्समॅनकडे चांगला पाहायला मिळालात आणि अत्यंत मैदानामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतायत. 2 धावा येत आहेत. अजूनही विजयासाठी विचार केला तर 30 धावांची मैदानावरती गरज आहे. फटका छान खेळला. हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आहे. ते बनतील दर्शक. ते बनतील प्रेक्षक. चुनून निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. यश वझे यांच्या बॅटमधून षटकार. ज्या षटकाराची नितांत गरज होती तो षटकार मैदानावरती आलाय. यश आता थोडस फॉर्म मध्ये येण्याचा प्रयत्न होतोय. आता मैदानावरती आपली अंदाजामध्ये जी बॅटिंग आहे ती बॅटिंग दाखवण्याचा प्रयत्न करतायत. धावफलकावरती धावा 14 रन. कॅमेरा फोकस कॅमेरा अँगल जरी सध्या पाहिलं तर यश वझे यांच्यावरती आपल्याला पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा 14. गोलंदाज रेडी. पुढचा बॉल पुन्हा मात्र आपण पाहिलं तर ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळला गेला. चिप शॉट म्हणता येईल. 1 रन मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र पुन्हा एकदा पुढे वाढताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती लगावल्या गेल्या त्या 15 रन. करायच्या रन मैदानावरती 38. धावसंख्या धावफलकावरती 15. शॉर्ट बॉल हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं. बॉल चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. त्या ठिकाणी मात्र मिळेल 1 रन. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 16. 16. आतापर्यंत नुलास एकही विकेटचं पतन नाहीत. यश आणि सुयश मध्ये चांगली पार्टनरशिप आणि विचारही करतोय. आता कोरोटी बी संघ तेच सांगतोय की हे 2 खेळाडू शेवटपर्यंत खेळणं गरजेचं आहे. तरी मॅच आपल्या बाजूने जाऊ शकतायत याची देखील चर्चा आहे. फटका छान खेळला. पुन्हा ऑन साइडला फटका खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. तो मात्र मिस करेल बॉलला. बॉल चाललाय एका टप्प्याने सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. मैदानावरती विनंती आहेत. 20-20 धावा झालेल्या. त्यांचा आपणही ताकीद द्या जेणेकरून पुढील ज्या मॅचेस आहेत त्याही होतील. गोलंदाज पुन्हा रेडी. फटका मात्र पुन्हा छान पद्धतीने खेळला. चुंडू मात्र चला ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शन ठेवलं गेलं. एकच धाव मात्र मैदानावरती पाहायला मिळेल. सिंगलच्या माध्यमातून षटक क्रमांक मैदानावरती संपलं गेलं. 2 ओव्हर नंतर रन आहेत 21. समीकरण जाणून घेऊयात. येणारे 12 बॉल आहेत आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 17 धावांची गरज आहे. 21 केल्यात. 12 मध्ये 17 करायचे आहेत. 12 मध्ये 17 होतात नाही होणार याची चर्चा आपण मैदानावरती करूयात. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि येऊयात. 12 बॉल 17 रन.
थँक्यू. चला 12 बॉल मध्ये 17ची गरज आहे. थोडस काही करा, जास्त वेळ जाणार नाही. तर आता सातत्यानं रेग्युलरली हे सांगायला लागलं तर मग बाकीच्या गोष्टी देखील करणं कठीण असं. यावेळीचा बॉल फोर्स केला बॉलला. ओ हो 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 हो, व्हॉट अ कॅच, मॅग्निफिसंट कॅच. यश वझ्याने विश्वास बसणार नाही अशा प्रकारचा कॅच घेतलाय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मी का घेतलाय हे दाखवून देणारा कॅच मैदानावरती घेतलाय तो खास करून स्वप्नील यांना, आणि स्वप्नीलने एक चांगला कॅच कॅरी केलाय. पहा ऍक्शन रिप्ले पहा. बॅटच्या रनरमध्ये बॉल होता, फुल फेस ऑफ द बॅट खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका खेळलात, उंच भरपूर गेला होता बॉल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आले, एका हाताने हे मेरे बायत का केले हे दाखवण्याचा प्रयत्न केला. चांगला कॅच, बॉडी बॅलन्स संतुलन चांगलं पाहायला मिळालं, आणि हा कॅच या मॅच मधील कार्बन कमाल कॅच देखील ठरू शकतोय. एक चांगला कॅच आपण डीबीएन लाईव्हला अनेक वेळा पाहण्यासारखा हा कॅच आहे, तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. अजूनही मैदानावरती लक्ष जर पाहिलं तर 11 बॉलचा खेळ आहेत, 17ची गरज आहे. फुलटच बॉल खेळा, समोरच्या दिशेने फटका खेळला गेलाय. मॅच मध्ये परतण्याची संधी, हीच वेळ आहे खऱ्या अर्थानं. सिंगल मात्र मैदानावरती पुन्हा तर कंप्लीट होत आहेत. सिंगलच्या माध्यमातून मात्र धावसंख्या वाढली गेल्यात. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या मात्र पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळतात. 22-22. 10 चेंडूचा खेळ आहे, 10 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. कालच्या दिवसामध्ये देखील आपण एक कॅच पाहिली होती, एका हातामध्ये कॅच, आणि ती देखील धावून अगदी कंप्लीट केली होती. तीही कॅच आपण कालच्या दिवसामध्ये पाहिली होती. 10-16. बॅकफुटला गेले, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. एक डॉट बॉल या मॅच मध्ये पुन्हा एकदा प्रेशर, दबाव सर्व काही वाढवणारा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 9 चेंडूचा खेळ अजूनही मैदानावरती बाकी आहे. 9 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. क्रिकेटचा पहिला सी अगदी तुम्हाला सांगतो कंट्रोल, क्रिकेटचा पहिला सी अगदी तुम्हाला सांगतो चॅलेंज आणि कंट्रोल, नियंत्रण तुम्हाला अगदी मैदानावरती दाखवावं लागणार आहेत एकमेकांसमोर. पाहूयात फटका खेळण्याचा प्रयत्न, परफेक्टली मिडल ऑफ द बॅट चेंडू मात्र कनेक्शन नाही पाहायला मिळालं. एकदा मात्र कंप्लीट होतात. आज जणू काही स्वप्नील यांचा दिवस आहे की काय, त्यांच्या हातामध्ये जास्तीत जास्त चेंडू मात्र आपल्याला मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. एक धाव मैदानावरती येत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा वाढली गेली. संघाची धावसंख्या 23. 8 बॉलचा खेळ बाकी आहेत, आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी 15 धावांची गरज आहे. 8 चेंडूचा खेळ शेष आहे. 8 बॉल मध्ये विजयासाठी 15 धावेची गरज आहे. गोलंदाज मैदानावरती रेडी. पुढचा बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, आणि तिथे मात्र फलंदाज बाद. विकेट आलंय, चपलाही पाहायला मिळाली विकेट किपरची, आणि मॅच मध्ये पुन्हा परत त्याची संधी आपल्याला पाहायला मिळते. मॅच बदललाय, सामना बदललाय, वेळही बदललाय, आणि कालही बदललाय. हा क्रिकेटचा खेळ आहे, बदलण्यासाठी जास्तीत जास्त वेळ जात नाहीत. कमी वेळामध्ये क्रिकेटचा खेळ बदलत असतो ते आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेला आहे. 7 बॉलचा खेळ शेष आहे. 7 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. असं वाटलं होतं की 12 बॉल मध्ये सहजरित्या मॅच जिंकली जाईल की काय, परंतु हा क्रिकेटचा खेळ मी म्हटलं ना की बदलण्यासाठी जास्त टाइम जात नाहीत. मॅच बदललाय, सामना बदललाय, आणि सामना बदलल्यानंतर आता गेम चेंजिंग मोमेंट देखील पाहायला मिळालाय. विशेषतः प्रणव यांचं षटक महत्त्वाचं राहिलेलं आहे. काल ज्यानं मैदान गाजवलं होतं तो जय आलेला आहे. ज्यानं षटकारांची अगदी आतिषबाजी केली होती तो जय सध्या मैदानावरती आहे, आणि 50 धावा त्याने मात्र काल या मैदानावरती कंप्लीटही केलेल्या आहेत. आणि नुसती कॅप त्याच्या डोक्यावरती नाही, ते कॅप का मिळालेत तर मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरणारा तो खेळाडू होता. आज त्याचीच गरज आहे मैदानावरती. पाहूया तो कशा प्रकारे बॅटिंग करणार. गोलंदाज मैदानावरती रेडी आहे. आल्याश्वरीने आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉलला खेळला गेला, सिंगल तर त्या ठिकाणी कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती करतात, परंतु दुसऱ्या धावेसाठी नाही वळणार. सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती संपलाय. धावा फलकावरती 24 आहेत. समीकरण जाणून घेऊयात. येणारे चेंडू मैदानावरती आहे 6, आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी रन करायचे आहेत. अजूनही 14. 6 बॉल मध्ये 14 होणार नाही होणार याची चर्चा. मॅच अगदी 50-50% वाला मुकाबला हा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. आणि सध्या मॅनहॅटन चार्ज जरी पाहिला ना सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर खास करून जो
पडईचा संघ होता तो पडईचा संघ पुढे होता. पडईच्या नंतर दुसरा खास करून तिथे ते आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं थोडंसं कमी पडला त्या ठिकाणी खास करून कोरोटीचा संघ. त्याच्यानंतर पुन्हा तो कोरोटी संघ त्या ठिकाणी जास्त हाय गेला, पडई कमी पडला. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तिथून मात्र पुन्हा एकदा पडईचा संघ पुढे गेला, कोरोटी मागे पडलाय. आता मागे पडलेला कोरोटी पुढे जाणार की पडई त्याच्यावरती भारी पडणार याची चर्चा आहे. कंपॅरिझन पाहिलं डिबेट लाईव्हला आफ्टर 3 ओव्हर्स तिथून होता गुरुदत्त पडईचा संघ 28 ला विकेट नव्हता आणि कोरोटी बी आहे 24 ला 2 विकेट आहेत. फरक काय आहे? फरक आहे 4 रन तिथे कमी पडल्यात आणि 2 विकेटही गमावलेल्या आहेत. हा फरक आहे. कंपॅरिझन आपण मैदानावरती पाहिलेलं आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूमध्ये विजयासाठी 14 धावांची गरज आहे. 6 चेंडूचा खेळ शेष आहे. 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. गोलंदाज मैदानावरती रेडी आहे. पहिला बॉल सोडून दिलाय. पंचाचा वलट्यात महेश कोडूसरांच्या दिशेने व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतात. अतिरिक्त स्वरूपाची धाव घोषित करतायत. 6 बॉलमध्ये विजयासाठी रन करायच्या 13. प्रत्येकाला चांगली पानं मिळतील याची काही गॅरंटी नसते, परंतु मिळालेल्या पानावरती तुम्हाला एक चांगला डाव आज मैदानावरती खेळता आला पाहिजे. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. प्रयत्न सुरू आहेत सध्याच्या घडीला मैदानावरती बॅट्समॅन कडूनही. आक्रमण करण्याचा प्रयत्न बॉल खेळलाय ऑफसाईडच्या दिशेने कडक स्ट्रोक आहे. एक नंतर मैदानावरती मेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील घेत असताना मैदानावरती बॅट्समॅनला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. महत्वाची विकेट मिळाली. सुयश बाद. थँक्यू. रंगतदार सामना मैदानावरती सुरू आहे. टार्गेट होतो जवळपास 37 विकेट मैदानावरती मिळाली. 26 धावा फलकावरती लगावल्या आहेत. 5-12 वाला मॅच आहेत. 5-12 सामना कोण जिंकणार? येणारे चेंडू 5 चेंडू मध्ये स्पष्ट होणार. 12 धावांची गरज. ही मॅच कोरोटी बी संघ जिंकणार की त्यांच्या अगेन्स्ट असलेला टीम मैदानावरती पडई जिंकणार पाहूया. आक्रमण करण्याचा प्रयत्न ऑफ साईडच्या दिशेने कडक स्ट्रोक पुन्हा मैदानावरती खेळला गेलाय. 1 रन त्या ठिकाणी घेतला. दुसरा रनचा प्रयत्न मैदानावरती आता सहजरित्या ह्या 2 धावा मैदानावरती घेतल्या जाणार आहेत. 4 चेंडूचा खेळ अजूनही मैदानावरती बाकी आहे. 4 चेंडूमध्ये विजयासाठी 10 रन करायचे आहेत, करावे लागतील. जे जिंकायचं असेल तर स्वप्न उराशे बाळगलेले आहेत ते तुम्हाला पूर्ण करावं लागेल. मैदानावरती आपण एक चांगलं आयोजन बाणकर एकता मित्रमंडळ बाणकर संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मॅच टाई झाल्यानंतर सुपर ओव्हरचे जे मॅच आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ही आमच्यापर्यंत माहिती कळवली आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर घडलंय काय? सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळालेला आहे आणि पंच आता सांगतात की डिक्लेरेशनच्या माध्यमातून ही रन मिळणार आहेत, कारण की पाठीमागे विकेट किपर अगदी त्या डिक्लेरेशनच्या झोन मध्ये निघून गेले, त्यामुळे डिक्लेरेशनच्या माध्यमातून एकदा मिळेल. तीन बॉल 9, 3 त्रिक 9 पाहूया. 3 त्रिक 9 अगदी पाडा पुढे आलेला आहे. 3 बॉल मध्ये 9 ची गरज आहे. एक मोठा फटका मॅच मध्ये घेऊन येईल, एक चांगला बॉल मॅच मध्ये पुनरागमन करेल, एक चांगला बॉल पडई संघाला मॅच मध्ये अगदी त्या पुनरागमनाच्या दिशेने घेऊन जाईल आणि एक मोठा फटका विजयाच्या दिशेने अगदी जी वाटचाल आहे ती वाटचाल मात्र सुरू ठेवेल. 3 चेंडू 9 धावांची गरज. गोलंदाज रेडी. पुढचा बॉल. मोठा फटका खेळायचा प्रयत्न चेंडूला खेळला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र येत आहेत. एक धाव मात्र मैदानावरती कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. ओहो, 2 नाही 3. 1 होती तिथे 2 होती तिथे 3. आहा, आता मॅचचा हा गोल्डन मोमेंट ठरू शकतोय. कदापि मॅच मध्ये जर वेगळं काही घडलं ना मग अजून मजा येईल. 2 चेंडू मध्ये आता विजयासाठी 6 धावेची गरज आहे. 1 धावेचा मायनस क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं.
पॉलिटिकल करिअरमध्ये ज्यावेळी तुम्ही असता त्यावेळेला पॉलिटिकल करिअरमध्ये एका मतासाठी खूप सारे गोष्टी होत असतात. ज्यावेळी तुम्ही एखाद्या ठिकाणी जात असता स्टेशनवरती एक एक मिनिटं एक एक सेकंदाची ज्यावेळी तुमची ट्रेन मिस होते त्याही गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतात. प्रत्येकाला विचारा एक एक सेकंद एक एक मिनिटं आणि एक एक रन क्रिकेटमध्ये किती महत्त्वाचे आहेत. ह्याही गोष्टी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहेत. दोन बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे. सामना रंगलाय नुसता रंगला नाही क्रिकेटला किती धुंदही चढलाय. 2 बॉलमध्ये 6ची गरज. हवेमध्ये चेंडू आहे. हवेमध्ये खेळला गेला. झेलची संधी. ओहो झेल घेतलाय. 50वा ठोकणारा खेळाडू आज नाही चालला. जय यांची इनिंग समाप्त. जय रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा, जश्न चला है, जश्न चलेगा, ये हो डगर वो हो डगर मैना रखेगा. आइला रे आइला, हाथ चमाइला, आइला रे आइला, हाथ चमाइला. रंग चढा हे धुंद चढेगा. बँड बाजा भारत सर्व काही येणार. संध्याकाळी सर्व काही घेऊन येणार. कोण आणणार याची चर्चा आहे. कुठली टीम घेऊन येणार. बँड बाजा भारत कुठली टीम घेऊन येणार याची चर्चा आहे. आणि डिझाईन परफेक्ट आणायला लावलाय. सध्या बँड बाजा भारतही वाजलायत आणि आता बँड बाजा भारत कोणाचा वाजलाय माहिती का. समोरच्या टीमचाही वाजलाय. एक चेंडू मध्ये 6ची गरज आहे. पण क्रिकेटचा खेळ आहे. नेहमी समालोचन करताना आम्ही पाहिलेलं आहे. एक बॉल मध्ये कधी एक रन होत नाही. 1 मध्ये 5, 1 मध्ये 6, 1 मध्ये 4, 1 मध्ये 9 होताना पाहिल्यात. 1 मध्ये 11 होताना पाहिलेल्या आहेत. 1 मध्ये 6ची गरज आहे. गोल्डन सिक्सर येईल का. गोल्डन सिक्सर एक गोल्डन डॉट नाही सिक्सर आला. गोल्डन चेंडू आलाय आणि हा सामना आहे तो सामना आपल्या नावी केलाय. कोरोटीने हा मॅच इथे गमावलाय आणि गमावण्याचं कारण काय होतं. 12 चेंडूमध्ये त्यांना धावा खेळायच्या होत्या. जवळपास 17 ते नाही करू शकले आणि त्याचं कारण मैदानावरती ती बॅटिंग तेवढ्या पद्धतीने चांगली नाही पाहायला मिळाली. कदाचित तो प्लस पॉइंट राहिलेला आहे आणि जय एक महत्त्वाचे खेळाडू होते. त्यांना मैदानावरती मॅच जिंकवायची होती पण जय यांची विकेट मिळाली. त्याच्यानंतर मॅच आहे तो मॅच पूर्णपणे बदलला गेला आणि सामन्यामध्ये तो गेम चेंजिंग मोमेंट आपल्याला पाहायला मिळाला. हा सामना मैदानावरती जिंकलाय गुरुदत्त पडईनं आणि कोरोटी संघाला जावं लागतंय खऱ्यातून पराभवाच्या छायेमध्ये. पुढचा मॅच आहे तो पुढचा मॅच सुरू होईल आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रणव यांना देणार आहोत. मी विनंती करेन प्रणव आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारायचा आणि कोरोटी बी आपणही यायचं. आपलाही सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाईल. पराभूत झालेल्या संघाला आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचाही सन्मान करूयात. चला प्रणव या. प्रणव